बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक होत आहे। बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार आणि राहुरीमध्ये कर्डिलेजी यांची ही निवडणूक होते आणि ज्या पद्धतीने जनतेचा कौल बघायला मिळतोय त्यानुसार बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांचा प्रचंड बहुमताने विजय होईल आणि राहुरीमध्ये देखील कर्डिलेजी यांचा देखील विजय होईल। या दोन्ही ठिकाणी जनता महायुतीच्या सोबत आहे। बारामतीमध्ये अजितदादांच्या अपघातानंतर अशा पद्धतीची पोटनिवडणूक घ्यायची वेळ आली आणि या निवडणुकीत बारामतीकर पुन्हा एकदा सुनेत्राताई पवार यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवतायत आणि राहुरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकतोय। बारामतीमध्ये खास करून महाविकास आघाडीनं जे सहकार्य केलंय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे बारामतीची निवडणूक ह्या सुनेत्राताई पवार अतिशय चांगल्या मताने विजयी होतील आणि राहुरीमध्ये देखील जनता महायुतीच्या बाजूने आहे। ज्या पद्धतीनं राहुरीमध्ये निवडणूक सुरू आहे राहुरीमध्ये देखील कर्डिलेजी यांचा विजय होणार हे निश्चित आहे। रोहित पवारांची इच्छा आहे की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना व्हावा, कारण रोहित पवार स्वतःला महाराष्ट्राचे स्वयंघोषित नेते समजतात। त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनंतरचा बडा नेता कोण आहे तर रोहित पवार आहे। त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर स्टेटमेंट देणं आणि बारामती आपल्या ताब्यात ठेवायची हा प्रयत्न रोहित पवारांचा अजितदादा असल्यापासून आहे। अजितदादा असताना देखील बारामती आपल्या ताब्यात राहिली पाहिजे यासाठी रोहित पवार प्रयत्नशील होते, परंतु रोहित पवारांची डाळ तेव्हा देखील शिजली नाही। रोहित पवारांना इतकंच सांगायचं आहे 2029ला देखील तुमची डाळ शिजणार नाही। बारामती ताब्यात घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांच्या माध्यमातून दादा हयात असल्यापासून सुरू आहे, परंतु रोहित पवार तुम्ही याच्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही। बारामती हे अजितदादांच्या वारसाकडेच असेल हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। संजय राऊत, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये तुमचा पराभव होतोय म्हणून तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे। ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये जनता बाहेर पडते, तामिळनाडूमध्ये दहशतीच्या बाहेर पडून लोक मतदानाला येत आहेत। ममता बॅनर्जींची दहशत धुगाडून सर्वसामान्य लोक मतदानाच्या रांगेत दिसत आहेत। संजय राऊतांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। त्यांना माहीत आहे की तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आता भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे। त्यामुळे संजय राऊत कधी निवडणूक आयोगावर शंका घेणार, कधी संविधानावर शंका घेणार। संजय राऊत, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालची जनता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांना वैतागलेली आहे आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत भारतीय जनता पार्टी आसामची चिंता करते, तामिळनाडूची चिंता करते, पश्चिम बंगालची चिंता करते। तुम्ही मात्र काँग्रेसची चिंता करायला लागलात। तुम्हाला तुमच्या पक्षाची चिंता नाही आहे, तुम्हाला काँग्रेसचं काय होईल आसाममध्ये याची जास्त चिंता आहे, तुम्हाला ममता बॅनर्जीचं काय होईल याची चिंता आहे, तुम्हाला स्टॅलिनचं काय होईल याची चिंता आहे, परंतु आपल्या उबाटा गटाची महाराष्ट्रामध्ये काय अवस्था झाली आहे याची चिंता तुम्हाला नाही आहे। उरणमध्ये देखील उबाटा गट आता राहिलेला नाही याची चिंता जास्त करा। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार आहेत आणि तुमची उबाटा गटातून हकालपट्टी होणार आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाल्या जनाब संजय राऊत यांची उबाटा गटातून हकालपट्टी होणार आहे। संजय राऊतांनी आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल याची चिंता करण्यापेक्षा उबाटा गटातून आपली हकालपट्टी होणार आहे त्याबद्दल जास्त चिंता करावी। आदित्य ठाकरे यांनी ठरवलेले की संजय राऊतांना गचंडी धरून बाहेर काढायचे,
संजय राऊत आपल्या पक्षातील आपलं स्थळ, आपलं ठिकाण मजबूत राहील यासाठीची चिंता करा. देशाची चिंता करण्यासाठी इथली 140 कोटी जनता आणि त्यांचं नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत. निवडणूक आयोगावर कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही, परंतु उभाटा गटाच्या कार्यालयावर मात्र काँग्रेसचा झेंडा फडकलेला बघायला मिळतोय. उभाटा गट ज्या पद्धतीनं काँग्रेसची चाकरी करते, काँग्रेसची गुलामी करते, ते बघता महाराष्ट्रातील उभाटा गटाच्या शिल्लक कार्यालयावर, कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उभाटा गटाचे कार्यालयच उरलेले नाहीत, आता शिल्लक राहिलेल्या शिल्लक सेनेमध्ये उभाटा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचे झेंडे बघायला मिळतात. काँग्रेसचा झेंडा कार्यालयावर राहायचा आणि कार्यालयाच्या आतून काँग्रेसचा अजेंडा चालवायचा, हे उभाटा गटाचं, संजय राऊतांचं, उद्धवजी ठाकरे यांचं धोरण झालंय. आणि त्या धोरणानुसार उभाटा गट आता काँग्रेसचा गुलाम बनलाय. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, तामिळनाडू असेल, या ठिकाणी निवडणूक आयोग निपक्षपणे काम करतंय. निवडणूक आयोगावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाची अवस्था, आपण काँग्रेसची बेनामी शाखा झाली आहे याची चिंता करा. निवडणूक आयोगावर भारताचा तिरंगा आहे, परंतु तुमच्या पक्ष कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्याचं उत्तर आधी द्या. संजय राऊत, तुम्हाला एकच सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही मतदार यादीमध्ये दुबार नावं, तिबार नावं अशा पद्धतीची होते, त्यावेळेला मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीच्या मोर्चाला 12 तासामध्ये परवानगी दिली होती. तुम्ही मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये स्वतः उद्धवजी ठाकरे होते, राज ठाकरे होते. संयुक्त मोर्चा असा नाव त्याला दिलं होतं. खरं तर तो संयुक्त मोर्चा नव्हता, तुमची संयुक्त भीती होती आणि त्या भीतीपोटी तुम्ही मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला देखील दक्षिण मुंबईमध्ये परवानगी पोलिसांनी दिली होती. त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नारी शक्तीच्या मोर्चाला देखील परवानगी दिली होती. हा नारी शक्तीचा आक्रोश होता. ज्या पद्धतीनं महिलांचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात केलं आणि इंडी अलायन्सनं देशात केलंय, त्या महिला शक्तीचा सन्मान म्हणून आणि महिला शक्तीचा आक्रोश विरोधकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून वरळीमध्ये आम्ही मोर्चा काढला. आणि आपण बघा, या मोर्चामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हजारो मुंबईकर महिला रस्त्यावर उतरल्या आणि विरोधकांच्या कानठाळ्या बसतील, विरोधकांच्या कानापर्यंत आवाज जाईल अशा पद्धतीनं मोर्चा निघाला. या मोर्चातली नारी शक्ती बघून, या मोर्चातली मातृशक्ती बघून विरोधक घाबरलेले आहेत, संजय राऊत घाबरलेले आहेत. संजय राऊतांना हे लक्षात आलंय की इथली मातृशक्ती, इथली नारी शक्ती आता आपल्या विरोधात आहे, काँग्रेसच्या विरोधात आहे, ममता बॅनर्जींच्या विरोधात आहे. त्यामुळं या मोर्चाला बदनामी करण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली आणि या मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु मला एकच सांगायचं आहे, ज्या नारी शक्तीचा, मातृशक्तीचा अपमान इंडिया आघाडी महाविकास आघाडीने केलाय, ती नारी शक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महिला मोर्चाचं आयोजक हे नारीच होत्या, महिलाच होत्या. महिलांनी आपल्या सन्मानासाठी, महिलांनी संसदेमध्ये 33% आरक्षण मिळावं यासाठी मोर्चा काढला होता. ज्या पद्धतीनं आझाद मैदानावर मोर्चा काढला होता आणि आझाद मैदानामध्ये काय काय झालं होतं आपण बघितलं. इथल्या आझाद मैदानावरच्या अमर जवान ज्योतीला जेव्हा लाथा घातल्या होत्या तेव्हा संजय राऊत तुम्ही गप्प का होतात? ज्या पद्धतीनं अमर जवानच्या ज्योतला काही देशद्रोही लोकांनी लाथा मारल्या होत्या, त्यावेळेला संजय राऊत तुम्ही मूग गिळून गप्प होतात. रझा अकादमीचा मोर्चा तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला रझा अकादमीचे मोर्चे प्रिय आहेत, तुम्हाला देशविरोधी लोकांचे मोर्चे प्रिय आहेत आणि महिलांनी मोर्चा काढला की संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखायला लागतं. रझा अकादमीच्या मोर्चाबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो, तुम्हाला आनंद वाटतो, तुम्हाला सन्मान वाटतो आणि नारी शक्ती आपलं 33% आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये रस्त्यावर उतरली की तुम्हाला पोटात दुखायला लागतं, तुम्हाला
तो विरोध वाटायला लागतो. परंतु लक्षात घ्या, जे लोक रजा अकादमीच्या लोकांच्या दाढ्या कुरवण्याचं काम करत होते, त्यांना एकच सांगायचं आहे की ही नारी शक्ती आता जागृत झालेली आहे आणि या नारी शक्तीच्या चिंगारी पुढे संजय राऊत तुमचा पक्ष काँग्रेस भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. एका महिलेनं मोर्चाच्या विरोधामध्ये काहीतरी बोललं की तुम्हाला तो शेकडो महिलांचा संताप वाटतो. संजय राऊत तोच न्याय लावायचा असेल तर हजारो महिला वरळी ते वरळी डोम इथपर्यंत चालत गेल्या. त्या महिलांचा संताप तुम्हाला ऐकता आला नाही. त्या एका महिलेचा संताप म्हणजे संपूर्ण भारतीयांचा संताप असं तुम्हाला वाटतं, संपूर्ण मुंबईकरांचा संताप तुम्हाला वाटतं. पण हजारो महिला स्वतःच्या महिला आरक्षण मिळावं, आपल्याला संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांचा संताप तुम्हाला ऐकता आला नाही, त्यांचा आक्रोश तुम्हाला तुमच्या कानावर पडला नाही. कारण यासाठी कानावर पडला नाही की तुम्हाला माहीत आहे, मातृशक्तीला जर का आरक्षण मिळालं, महिलांना आरक्षण मिळालं तर उभाटा गटाची काही खैर नाही. महिलांना आरक्षण मिळालं तर काँग्रेसची काही खैर नाही. महिलांना आरक्षण मिळालं तर TMC यासारख्या पक्षाची काही खैर नाही आहे. त्यामुळं महिला आरक्षणाला विरोध करण्याचं पाप महाविकास आघाडी करतायत. संजय राऊत, तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत त्या पक्षामध्ये महिलांचा कधीही सन्मान केला जात नाही. सातत्यानं महिलांचा अपमान करण्याचं काम, नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण पाटकर फाईल बघितली की पाटकर फाईलमध्ये कशा पद्धतीने एका भगिनीचा अपमान करण्याचं काम संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळं महिलांच्या सन्मानाबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही. या मोर्चाच्या दरम्यान काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर निश्चितपणे पोलिसांनी त्या पद्धतीनं कारवाई करतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा निघाल्यानंतर काही नियमाचे भंग झाले तर त्या आयोजकांवर गुन्हा दाखल केले जातात. आता संजय राऊतांनी एवढंच विचारायचं आहे, महिला शक्ती, भारतीय जनता पार्टी आणि महिला शक्तीनं हा मोर्चा काढला होता, त्याच्यानंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मग आता इथे कुठे भेदभाव केला जातो का? तुम्ही एका बाजूला सांगतायत की पोलीस प्रशासन सरकारच्या ताब्यात आहे, भाजपच्या ताब्यात आहे. मग असं असतं तर आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल झाला असता का? पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाई केली. जे काही चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं जाते. शिखर बँक घोटाळ्यामध्ये जी काही चौकशी करायची ती चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या निमित्ताने जे काही दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई होईल. जो कोणी निर्दोष असेल त्यांना निर्दोष मुक्तता केली जाईल. संजय राऊत, पत्राचाळ घोटाळ्याची अद्याप चौकशी सुरू आहे. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये तुम्हाला क्लीन चिट मिळाली नाही. तुम्ही जरा पत्राचाळ घोटाळ्याचा जास्त विचार करा. आपण बेलवर बाहेर आहोत याचा विचार करा. बाकी शिखर बँक घोटाळा असेल त्याची सरकार, पोलीस यंत्रणा, न्यायालय योग्य ती दखल घेईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. जे निर्दोष असतील त्यांची निर्दोष मुक्तता होईल. अजितदादा मुख्यमंत्री राहिले असते हे का झाले नाही, अजितदादा मुख्यमंत्री का झाले नाही हे एकदा रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार साहेब यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यापेक्षा एकदा सिल्वर ओकवर जावं,
सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार साहेबांना प्रश्न विचारावा की 2004 साली संधी असताना देखील तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री का केलं नाही. अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते, कारण 2004 ते 2014 महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होतं. मग त्याच वेळेला अजितदादांना 10 वर्ष मुख्यमंत्री राहण्याची संधी मिळाली असती. ती संधी आजोबांनी का दिली नाही हे एकदा रोहित पवारांनी जाऊन सिल्वर ओकवर विचारलं पाहिजे. शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी कधीच दिली नाही आणि आता अजितदादा असते तर अमुक केलं असतं, अजितदादा असते तर तमुक केलं असतं हे सांगण्याला काहीही अर्थ नाही. रोहित पवार, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. परंतु रोहित पवार लक्षात घ्या, यावेळेला तुम्ही जेमतेम 1,500 मतांनी निवडून आला, तेही अजितदादांनी मदत केली म्हणून. पुढच्या वेळेला तेवढेही तुम्हाला मिळणार नाहीत. नाही, मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही. ती ऑडिओ क्लिप ऐकून सविस्तर उत्तर देतो. मुंबईमधल्या ड्रग्स प्रकरणामध्ये सुद्धा संजय राऊतांनी टिप्पणी केली की खरं तर मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात राजधानीमध्ये ड्रग्स कुठून येते याबद्दल गृहमंत्र्यांनी बोललं पाहिजे. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एक ड्रग्सची पार्टी झाली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी 2 तरुणांना जीव गमवावा लागला, या प्रकरणामध्ये पोलीस पूर्णपणे चौकशी करतायत. ड्रग्सबद्दल 0 टॉलरन्स पॉलिसी ही महाराष्ट्राची आहे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस लक्ष घालतायत आणि कुणालाही पाठीशी घालत नाहीत. संजय राऊत मुंबई ही ड्रग्स मुक्त करायची, महाराष्ट्र ड्रग्स मुक्त करायचं, हे देवेंद्रजी फडणवीस यांचं धोरण आहे. त्यामुळं आता अशा पद्धतीच्या कुठल्याही पार्टी आयोजन होत असेल तर त्या ठिकाणी पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा करणार आहेत. कुणालाही सोडलं जाणार नाही. ड्रग्सच्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढणं आणि ड्रग्सच्या विळख्यातून मुंबई असेल महाराष्ट्राला मुक्त करणं हे देवाभाऊंचं धोरण आहे आणि या प्रकरणामध्ये कठोरातली कठोर कारवाई करण्याचं काम गृहमंत्री असलेल्या देवेंद्रजींकडनं सुरू आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना शिकवण्याची गरज नाही. ड्रग्सबद्दल भारतीय जनता पार्टी असेल, देवाभाऊ असेल किंवा महायुती सरकार असेल, यांचं 0 टॉलरन्स धोरण आहे. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द वापरू नये. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये येतोय, मी ती ऑडिओ क्लिप ऐकली नाही, परंतु तसं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रामध्ये कुणीही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यामुळं आज आपण सुखाने जगू शकतो. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं धाडस, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुणीही करू नये. ते गायकवाड असतील किंवा अन्य कुणी असेल, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणाची उपसमिती नेमकं काय काम करते असा सवाल मनोज जरांगेंनी विचारलाय. त्यासोबतच मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मराठा आणि कुणबी मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना व्हावी अशी सुद्धा मागणी केली. आपण बघता की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिले. याआधी काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये होतं, परंतु एकाही मुख्यमंत्र्यांना किंवा एकाही सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वाटलं नाही. 2017ला पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामधून नाकारण्यात आलं. त्यासाठी सरकारनं पुरेशी तयारी कोर्टामध्ये केली नव्हती, त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं.
परंतु एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये आले, पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम महायुती सरकारनं केलंय. मराठा समाजाच्या पाठीशी कोण असेल तर देवाभाऊ आहेत, महायुती सरकार आहे, एकनाथजी शिंदे आहेत. आपण बघताय की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह असले पाहिजे. ज्या पद्धतीनं ओबीसीतल्या विद्यार्थ्यांना सवलती आहेत तशाच सवलती देण्याचं काम महायुती सरकारनं केलं जात आहे, देवाभाऊंकडनं केलं जात आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्याचं काम देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारनं केलेलं आहे. विधान परिषदेच्या निवडणूक ज्या आहेत लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने काँग्रेसची बैठक जी आहे काल रात्री पार पडली कोर कमिटीची. आज सुद्धा बैठक जी आहे ती पार पडणार आहे. विभागवार जे इच्छुक आहेत त्यांची नावाची सगळी चर्चा जी आहे ती या बैठकीत होते. अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक निर्णय घेत असताना सामूहिकपणे निर्णय घेतला जातो. आपण बघता काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक घेतली गेली. हे काय उभाटा नाही आहे की संजय राऊतांच्या मनात आलं नाव लिहिलं सही केली, उद्धवजी ठाकरेंच्या मनात आलं नाव लिहिलं सही केली, आदित्य ठाकरेंच्या मनात आलं नाव लिहिलं सही केली. असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. आमची प्रत्येक गोष्ट बैठकीतून ठरते. सामूहिक नेतृत्व आणि सर्वसमावेशक नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यानुसार काल कोर कमिटीची बैठक झाली. या कोर कमिटीमधला जो काही निर्णय असेल ते केंद्रीय पातळीवर पाठवला जाईल. भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंट बोर्ड आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पार्लमेंट बोर्डकडे नाव पाठवले जातात. त्या पार्लमेंट बोर्डमध्ये त्या नावांना मान्यता मिळते आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड त्या नावांची घोषणा करते. आत्ता 22 तारखेपासून 23 तारखेपासून नॉमिनेशनची सुरुवात आहे. 30 तारखेपर्यंत अर्ज भरायचे. पुढच्या 4-5 दिवसामध्ये विधान परिषदेच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. जसं शिक्कामोर्तब होईल तसं तुम्हाला कळवलं जाईल. खूप खूप धन्यवाद.